नमस्कार मित्रांनो, आरोग्यावर बोलू काही या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत. आपण माझे व्हिडिओ रोज पाहतच असाल. आरोग्यासंबंधी मी या चॅनलवर सगळी माहिती देत असतो. आज ह्या आरोग्यासंबंधीच एक वेगळा विषय आपल्याकडे घेऊन आलेलो आहे आणि तो विषय आहे, ऐकल्यानंतर तुम्हालाही पण नाविन्य वाटेल त्यामध्ये, मोबाईल एकादशी. आपण एकादशी बाकीचे उपवास धरत असतो, पण ही मोबाईल एकादशी काय प्रकार आहे याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ही मोबाईल एकादशी कशी धरायची, हा उपवास कसा धरायचा हेही तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, मोबाईलची एक क्रांती झाली आणि इसवी सन 2000 नंतर प्रत्येकाकडे हळूहळू असा मोबाईल दिसायला लागला. अगदी मोबाईल आधी वेगळे होते, परंतु 2010 नंतर स्मार्टफोन आले आणि मग एक प्रकारची उत्क्रांतीच या मोबाईल या क्षेत्रामध्ये झाली. आणि परिणाम असा झाला की प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल दिसू लागला. आधी कॉल करण्यापुरता मर्यादित असलेला मोबाईल, त्यानंतर मात्र त्यावरची माहिती ही मिळू लागली. मग वेगवेगळ्या प्रकारचे सर्च इंजिन आले आणि या सर्च इंजिनच्या माध्यमातून आपण त्या मोबाईलला अतिशय कनेक्ट झालो. काळ पुढे चलत गेला आणि वेगवेगळे प्रकारची समाज माध्यमं आली आणि या समाज माध्यमामध्ये माणूस गुरफटून गेला. तो इतका गुरफटून गेला की दिवसभरातील 7 ते 8 तास आपण ज्याला आजच्या भाषेमध्ये स्क्रोलिंग म्हणतो, हे स्क्रोलिंग करायला लागला आणि आपला जो सगळा वेळ आहे हा मोबाईल स्क्रोलिंगमध्ये गेला. म्हणजे पहा, सुरुवातीला मोबाईल आला, कॉलिंग पुरता मर्यादित होता आणि आजच्या घडीला अशी परिस्थिती आहे की मोबाईलच्या वापरामुळे समाज माध्यम, सर्च इंजिन या सगळ्या प्रकारामुळे माणूस दिवसभर 7 ते 8 तास मोबाईल स्क्रोलिंग करू लागला स्क्रीन. परिणाम त्याचा असा झाला की माणसाची एकाग्रता भंग पावली आणि सगळा वेळ हा मोबाईल स्क्रोलिंगवरच जाऊ लागला. मित्रांनो, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा आपल्या आरोग्यासाठी, मनोआरोग्यासाठी हा निश्चित घातक असतो आणि हाही मोबाईलचा अतिवापर हाही आपल्यासाठी अतिशय घातक आहे. जेव्हा आपण अन्न खातो, हे अन्न आपल्या शरीरासाठी उपयोगी असतं, परंतु ते जर आपण अधिक प्रमाणात खाऊ लागलो, दिवसभर खाऊ लागलो, दिवसभराचा अधिक वेळ आपल्याला खाण्यामध्ये जाऊ लागला, तर नक्कीच आपल्या शरीरासाठी ते अपायकारक असतं. आणि असंच काहीसं या मोबाईलबद्दल झालं आणि मग आता गरज निर्माण होऊ लागली की मोबाईल आपण दूर ठेवणे. पण मित्रांनो, आपण मोबाईल दूर ठेवत नाही आणि त्याचाच परिणाम असा होतो की दर काही मिनिटांनी, काही अर्ध्या तासांनी आपण मोबाईल सतत सर्च करत राहतो आणि आपली एकाग्रता ही ह्या ठिकाणी भंग पावत असते. मग यासाठी करायचं काय? तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला जशी आपण अन्नाची एकादशी धरतो तशीच आपल्याला मोबाईलची एकादशी धरणं गरजेचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, तर आपण कुठलाही महिन्यातला, जसं एकादशी 2 वेळेस येत असते, तसे आपण महिन्यातून किमान 1 दिवस तरी मोबाईल बाजूला ठेवायचा आहे. अर्जंट त्यावर कॉल आले तर ते तुम्हाला स्वीकारावे लागतील किंवा अर्जंट कॉल करावे लागले ते करावे लागतील, परंतु आपण जर स्मार्टफोनचा वापर वेगवेगळ्या प्रकारच्या साईट, समाज माध्यमं यावर घालत असतो, तो वर्ज करायचा आहे. आणि त्या दिवशी आपण आपल्यातली क्रिएटिव्हिटी बाहेर काढायची आहे. जेव्हा मोबाईल बाजूला ठेवायचा आहे म्हणजे आपल्या हाताला काहीतरी काम हवं आहे. मग आपण छोटी छोटी कामं, बागकाम करू शकतो किंवा तुम्हाला जर चित्रकलाची आवड असेल चित्र काढू शकता, तुम्ही गाणी ऐकू शकता किंवा तुम्ही इतर क्रिएटिव्ह वर्क करू शकता, जेणेकरून तुमचं मोबाईलमधलं लक्ष दूर होईल. मित्रांनो, आपण जर ठरवलं तर हे काही अवघड नाही. म्हणून ही जी मोबाईल एकादशी आहे ही आपल्या मानसिक आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे आणि आपण हे सहज करू शकतो. मोबाईलशिवाय याही पूर्वी आपण राहत होतो आणि आजही राहण्याचा आपण प्रयत्न करूयात. जेव्हा आपल्याला गरज असेल, जेवढी माहिती आपल्याला त्याहून हवी असेल तेवढीच आपण त्यासाठी मोबाईलचा वापर करूयात. परंतु आपण तास दिवसभरातील 7 ते 8 तास, काही लोक तर संध्याकाळी 12च्या नंतरही मोबाईल वापरताना दिसतात. हे नक्कीच आपल्या शरीरासाठी घातक आहे. तेव्हा मित्रांनो, मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी मोबाईल एकादशी सांगितलेली आहे, ही एकादशी नक्की तुम्ही पाळण्याचा प्रयत्न करा. आणि इथेच हा माझा व्हिडिओ संपवतो.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि वाटल्यास इतर मित्रांनाही तुम्ही शेअर करू शकता. तो मित्रांनो, मी इथेच आपली रजा घेतो आणि मी सांगितलेल्या मोबाईल एकादशीचा आपल्या जीवनामध्ये नक्की अंगीकार करावा अशी विनंती करतो. नमस्कार.